तर भावांनो, आज आहे डे 25 ऑफ 75 डेज हार्ड क्रिकेट चॅलेंज. शिरूरला टुर्नामेंट होती, त्यामुळे शिरूरला आलो. स्टँडवर नाश्ता केला आणि ग्राउंडकडे आलो. ग्राउंडवर येऊन आज आमची होती 4थी मॅच. नॉर्मल हात बिंगून वॉर्मअप वगैरे केला आणि मॅचला निघालो. आज आमचे 2 लीग मॅचेस झाल्या. दोन्ही मॅचमध्ये आम्ही हारलो. पहिल्या मॅचमध्ये माझी बॉलिंग खूप भारी झाली. मी 1 ओव्हर टाकली, त्यामध्ये मला 2 विकेट भेटल्या व 8 रन आले. त्यातले 1 विकेटला जीवनदान भेटलं, कारण लेफ्टी बॅट्समन होता आणि लेग साईडला आमच्याकडून 6 फिल्डर राहिले होते. त्याच्यामुळे एक नो बॉल पडला आणि त्यालाच विकेट भेटली आणि जीवनदान भेटलं त्यांना. त्यानंतर तिसऱ्या बॉलला बाउंड्री खाल्ल्या, चौथ्या बॉलला मला पुन्हा विकेट भेटली. पहिली मॅच माझ्यासाठी खूप भारी झाली, कारण की मला विकेट भेटल्या व रन्स कमी आले. पण मी दुसऱ्या मॅचला 18 रन खाल्ले 1 ओव्हरमध्ये. मला पहिले 2 बॉलला 6 बसले, त्यानंतरचे बाकीच्या बॉलमध्ये मी 6 रन दिले. पहिली मॅच आम्ही जिंकलेली हारलो, त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. पण दुसऱ्या मॅचला आमचा कमी स्कोअर झाला होता, त्यामुळे आम्ही ते डिफेंड करू शकलो नाही बॉलिंगमध्ये आणि हारलो. मॅचेस झाल्यावर मग काय, घरी निघालो. घरी येऊन भगवद्गीता घेतली. भगवद्गीतेमधून आज मला हे समजले की सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झालेल्या आहेत.